ज्या वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला हा कार्यकर्ता आपल्या नेत्याला जी काय करता काय काय टोले घेतो हे त्याचं त्याला माहीत असतं. आणि म्हणून चिखली मतदारसंघामध्ये आपण जे चित्र पाहून राहिलो, आम्हाला असं वाटलं आपला मित्रपक्ष आम्ही दुर्लक्ष केलं, आम्ही कधीच लक्ष घातलं नाही. आता बाकी गोष्टी तर मी ज्यावेळेला तुमच्या मतदारसंघात भाषण होईल तेव्हा आता सगळ्यांना कळलंच मी काय बोलणार आहे. आज तो विषय मी काही बोलत नाही, कारण आपल्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागून त्या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि छळ किती करायचा कार्यकर्त्यांचा. आता हा राहुल इतका छळ, म्हणजे आपलं मनोज, म्हणजे मी त्या मतदारसंघात पाहिलं की इतका भयानक त्रास कार्यकर्त्यांना आहे. पण आता जेव्हापासून माझ्याकडे प्रकरण आलं, आता कोणाची माय जनली मी पाहतो तुम्हाला त्रास देणार आहे. अरे आम्ही तर आखाड्यातले, मैदानातले, तुम्ही तर घरातले, आणि मग इकडं नातं. आता मी आज काय नाही बोलत, तुम्हाला भाषणात बोलेल. पण काळजी करू नका, शिवसेना आपल्याला चिखली तालुक्यात ताकदीने वाढवायची आहे. पुढची लोकसभा कोण लढणार तिथं आपला सगळ्यांना माहिती आहे की आज तरी शिवसेनेचा खासदार त्या ठिकाणी आहे. पुढच्या विधानसभेचं काय होईल तेही चिंता तुम्ही आज करू नका. तुम्ही फक्त ताकद वाढवत चला. तुम्हाला सांभाळायची जबाबदारी आम्ही सगळे त्या ठिकाणी घेणार, कारण चिखली मतदारसंघ माझ्याकडे आहे. पक्ष म्हणून मी तुमच्या चिखली मतदारसंघाचा प्रमुख आहे, शिवसेना पक्षाचा. त्याच्यामुळे सगळ्यांना सांभाळण्याची माझी जबाबदारी असणार आहे. आज जवळपास 12 गावच्या कार्यकर्त्यांचा 16 गावच्या शिवसेने गावच्या कार्यकर्त्यांचा पक्षामध्ये प्रवेश आहेत. ज्याच्यामध्ये उभाटा पण आहे, ज्याच्यामध्ये BJP पण आहे, ज्याच्यामध्ये काँग्रेस पण आहे आणि राष्ट्रवादी पण आहे. आता आपल्या पक्षात काय सगळ्यांसाठी दरवाजे आपले उघडे आहेत. आणि